या या थांबा. या काय या? यांनी इथे येऊन काय केलं होतं ते विसरलीयस का तू? मला इथे ढकलून गेलेत ते. यांनी मला घराबाहेर काढलंय. आणि इथे कशाला आले थे? का आलात तुम्ही इथे? निघून जा इकडून. अर्पिता थांब. दादा दादा, अरे मला यांचं तोंड देखील बघायचं नाहीये. माझा छळ करतात हे लोक. हो, पण त्यांना आपण हाकलून देणार नाही आहोत. या या आत या तुम्ही प्लीज. दादा, मला यांचं तोंडही बघायचं नाहीये. ही लोक छळ करतात माझा. स्वानंदी, हे सगळं काय चाललंय? हे का आलेत सगळे इथे? राजवाडे, हे सगळं चित्र क्लिअर होईल, फक्त थोडासा वेळ द्या. हा, हिनेच आणलं असेल ना ह्यांना चांगली पट्टी पडवून. कुणी कुणाला पट्टी पडवली आहे थोड्या वेळात कळेल काकू. मला इथे थांबायचं नाहीये. मी जाते रूम मध्ये. कुणी कुठेही जायचं नाहीये. आणि अर्पिता ताई, तुमची बाजू तर सत्याची आहे, त्यामुळे आम्ही आहोत सगळे तुमच्या बरोबर. काय बोलतेस तू? हा, परत आशिष रावांनी हिच्यावर हात उगारला तर? मग आपले हात मिळाचे आहेत का? आपण बघून घेऊ त्यांना. सध्या ऐकून तर घेऊ त्यांचं. आशिष भाऊजी, काकू तुम्ही बोला. मी जे काही मला सांगितलंय ते आता इथे सगळ्यांनाच सांगा. म्हणजे तू बोललीयस यांच्याशी? का? त्यात काय चुकलं? जगात कुठलीही दोन माणसं एकमेकांशी बोलू शकतात. आणि अर्पिता ताई, त्यांच्याकडे अशा चिडून बघू नका. त्याने काही नाही होणार आहे आता. हे काय चाललंय नंदू? म्हणजे काय समजत नाही मला ग. कळेल आजी, सगळं कळेल. आशिष भाऊजी आणि त्यांचे आई वडील आता जे काही आपल्याला सांगणार आहेत ना, ते सगळं ऐकलत ना तुम्ही, की तुमच्याही सगळं लक्षात येईल. बोला. दादा, काल तुमच्या समोर जो काही प्रकार घडला तो मी स्वतःहून केला नव्हता. म्हणजे दादा, मला अर्पिताला असं वागवायचं नव्हतं. आम्ही कोणीही कधीही आमच्या घरात किंवा घराबाहेर कुठेही अर्पितावर हात नाही उचलला. कधी तिला शिवीगाळ केली नाही किंवा ठरवून तिच्याशी वाईट सुद्धा वागलो नाही. हा, म्हणजे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, कदाचित आम्ही तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नसू, पण आम्ही कधीच इंटेन्शनली तिच्याशी वाईट वागलो नाही, कधीच नाही. अरे पण मग काल जे घडलं ते काय होतं? तू तिला ढकललंस, हाकललंस घरातनं? नाही दादा, आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. अर्पिताने मला असं करायला भाग पाडलं. काय? अहो आजी, ती नेहमी चिडचिड करायची. आणि त्या दिवशी तर अर्पिता, अगं आई आहेस की कोण आहेस तू? स्वतःच्या बाळाकडे बघायचाही कंटाळा येतो तुला? पास झाला. तुमच्या घरातल्या बायका करत असतील ही सगळी कामं. मी नाही करणार. आणि हो, तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे नाही वागलात ना, तर मी अन्विषाला घेऊन कायमची निघून जाईन. आणि तिचा चेहरा सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि काय होईल माहितीये? तुम्ही मला त्रास देताय अशी केस करीन मी तुमच्यावर. अर्पिता, मग मी सांगते तसं करा. ऐका, मला मारत मारत आहे ना माझ्या घरी घेऊन जा. मी बायको म्हणून, सून म्हणून कशी योग्य नाहीये, कशी आदर्श नाहीये असं त्यांना सांगा. मलाही माझ्या घरात नकोय असं सांगा त्यांना. अगं अर्पिता, तुला वेड लागलंय की काय? असं जर केलात ना तर ॲटलिस्ट तुम्हाला अन्विषाचा चेहरा तरी दिसेल, तिला भेटता तरी येईल. नाही तर तीही भेटणार नाही तुम्हाला. मला तू हवी आहेस माझ्या आयुष्यात.
अगं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला ना आपलं कुटुंब हवंय. तू मी बाळ सगळं हवंय. मी तुला बोललो ना की आपण परदेशात जाऊ. मी तिथे जाऊन नोकरी करेन. मग तू मी आणि बाळ सगळे आनंदात राहू. तुला इथे आईबाबांबरोबर नसेल राहायचं ना तर आपण वेगळं होऊ. मला कुठेही जायचं नाहीये. मला माझ्या घरी जायचंय, माझ्या आईकडे राहायचंय. तुम्ही जर हे केलं नाहीत ना तर मी अन्विषाला घेऊन निघून जाईन कायमची. करणार आहात ना मी सांगते तसं? याबद्दल एक अक्षरही बोलायचं नाही कुठे, कळतंय ना? मी बॅग भरायला घेते. अर्पिताने धमकी दिली? नाही नाही, कुठली आई असं करेल? कुठली बायको असं वागेल? आणि का? कारण तिला आमच्या घरात राहायचं नाहीये. समर साहेब, आम्ही खूप कष्टातून वर आलेली माणसं आहोत. अहो, आम्ही बिझनेस करून पैसा कमवला, पण आमचं घर, आमच्या घरातली माणसं, आमच्या घरातले संस्कार अजूनही तसेच आहेत, 4 चौघांसारखे. खूप पैसा आला म्हणून सगळं घर नोकर चाकरांवर टाकून देणारी माणसं नाही होत आम्ही. छान छौकीमध्ये आम्ही वेळ घालवत नाही आणि पैसा सुद्धा घालवत नाही. अहो, अजूनही मी घरातला स्वयंपाक स्वतः करते. पण अर्पिता तशी नाहीये, ती वेगळी आहे. तिला जे आणि जसं घर हवं होतं तसं नाहीये आमचं. समर साहेब, आम्ही तुमच्याकडे बघून तुमच्या बहिणीला आमची सून करून घेतलं. आम्हाला वाटलं तुम्ही इतके साधे आणि सुसंस्कृत आहात, तशीच तुमची बहीण सुद्धा असेल. बट सॉरी टू से, आमची घोर निराशा झाली बघा. हो, तुमच्या बहिणीला संसार म्हणजे काय, नाती म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, अहो यातलं काही म्हणजे काही कळत नाही. दिवस दिवस मैत्रिणींसोबत भटकायचं, नाही तर मग इथे माहेर येऊन पडायचं, नाही तर मग तासन तास आपल्या आईशी फोनवरून बोलायचं. बस एवढंच येतं साहेब तुमच्या बहिणीला. काय बोलताय तुम्ही? म्हणजे आता माझ्या मुलीने माझ्याशी फोनवर बोलणं ही पण काही चूक आहे का? अहो मल्लिकाताई, मी सुद्धा आई आहे. सासरी गेलेल्या मुलीबद्दल आपल्याला काळजी वाटते, मी समजू शकते. अहो, पण मुलीच्या घरामध्ये, तिच्या संसारात कितपत ढवळाढवळ करायची याला सुद्धा मर्यादा असते. तुमची मुलगी दिवस रात्र सतत बारीक सारीक गोष्टींवरनं तुम्हाला फोन करून आमच्याबद्दल तक्रारी तुम्हाला सांगायची. तुम्ही सुद्धा केवळ एकच बाजू ऐकून तिला काहीतरी सल्ले द्यायचा आणि ती सुद्धा त्या सल्ल्यानुसार वागून आम्हाला त्रास द्यायची. हे असं खूप दिवस चालू होतं. अहो मल्लिकाताई, तुमच्या मुलीनं माझ्या बायकोवर हात उचलला